तिकडे महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणी फरार असलेल्या मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा आणि इतरांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे। गोगावले यांचा मुलगा आज सकाळी 11 वाजता सुनावणी सुरू होण्यापूर्वी आत्मसमर्पण करेल असं आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलं असून गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले तोवर आत्मसमर्पण करतो का हेच पाहणं महत्त्वाचं आहे। तर हायकोर्टाने या प्रकरणी सरकारवर नेमके काय ताशेरे ओढलेत आपण पाहूयात। या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर खरं तर हायकोर्टाचे ताशेरे काय आपण जाणून घेऊयात। कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार असताना मुख्यमंत्री एवढे हतबल आहेत की त्यांना काहीही करता येत नाही। सरकार कुणालाही 24 तासात अटक करू शकते, जेव्हा अटक करायची नसते तेव्हा ते प्रतिज्ञापत्र सादर करतात। अद्याप भरत गोगावलेंचा जबाब का घेण्यात आला नाही हा सवाल हायकोर्टाने उपस्थित केलाय। तर मुलगा बेपत्ता असल्याबद्दल गोगावलेंचा देखील जबाब नोंदवा असं हायकोर्टाने सांगितलंय। गुन्हे करून मंत्र्यांची मुलं मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात असतात पण पोलिसांना सापडत नाहीत असा सवालही हायकोर्टाने उपस्थित केलाय। आणि तरीही मंत्री मात्र खुशाल मंत्रिमंडळात बसतात असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही असाही संतप्त सवाल हायकोर्टाने विचारलाय। तर या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। अत्यंत चुकीची चर्चा चालू आहे। विकास गोगावलेंचं वाढलेलं प्रस्थ आणि आदरणीय नामदार भरत गोगावलेंना उगाच बदनाम करण्याचं हे षडयंत्र चालू आहे। परंतु या ठिकाणी मी सांगेन, भरत शेठ गोगावलेंचा पुत्र विकास गोगावले आहे आणि कुठेतरी बदनाम करायचं आणि कुठेतरी त्यांना सारखं हे करायचं, टॉर्चर करायचं हे अत्यंत चुकीचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत आहेत आणि केवळ भरत गोगावलेंचं रायगड जिल्ह्यामध्ये वाढणारं प्रस्थ हे त्यांना कुठेतरी खूपच असल्यामुळे ही अत्यंत चुकीची प्रक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।